गुरु कम्प्युटरने जो काही थर्ड राऊंड ऑर्गनाईज केलेला आहे त्या ऑर्गनाईज राऊंडमध्ये जे थर्ड राऊंडपर्यंत पोहोचलेले ॲक्च्युली थर्डच येतं, बरोबर. हा एक म्हणजे खूप छान वाटते आणि छान पण वाटत नाही. तर मी सुहानी मॅडमला रिक्वेस्ट करेल की तुम्ही जे आता थर्ड राऊंडपर्यंत पोहोचलेला आहात, फर्स्ट राऊंड पण दिलेला आहे, सेकंड राऊंड पण दिलेला आहे आणि आता थर्ड राऊंडला आहात, तर तुमचा एक ओव्हरऑल फर्स्ट सेकंड राऊंडचा रिव्ह्यू आणि त्यानंतर कन्क्लुजन आणि ज्या काही चीअर खाली आहेत तर याबद्दल एक सुपर मेसेज येतात. ठीक. सर फर्स्ट तर मी सरांना थँक्यू म्हणेन की त्यांनी हा एक मॉक इंटरव्ह्यू ऑर्गनाईज केला स्टुडंटसाठी, त्यांचा एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी. माझा फर्स्ट इंटरव्ह्यू मी फोकस केला, त्यामध्ये चांगला परफॉर्म केला, पण नंतर सेकंड लेवलला मला थोडंसं इन्सिक्युअर वाटलं, मी स्पीकिंगमध्ये थोडीशी अडखळले. पण आज मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांना जे कोणी आलं नाही आहे त्यांना एवढंच सांगेल की यायला पाहिजे. एक एक्सपिरियन्स भेटतो फ्युचरमध्ये, आपण कसं प्रेझेंट केलं पाहिजे, कोणत्या लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. तर सगळ्यांना एवढंच सांगेल की यायला पाहिजे त्यांना. थँक्यू. एक्सपिरियन्स मेक मॅन बेटर देन यस्टरडे. आज मी 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि त्याच्यामधनं मला भरपूरसा एक्सपिरियन्स भेटला आहे. पण हे जे मोकळ्या खुर्चे आहेत यांना काही एक्सपिरियन्स नाही आहे. हे ज्यावेळेस जॉब लेवलला फेसिंग करतील यांच्यापेक्षा मी नक्कीच वरच्या लेवलला असेल. आणि संदेश देतो तुम्हाला अजूनही वेळ गेलेली नाही आहे, या इंटरव्ह्यू द्या आणि तुमचा एक्सपिरियन्स वाढवा. जे आज नाही आले त्यांनी म्हणजे त्यांचा घाबरटपणा कमी करायचं कोशिश नाही केली नाही, ते रिअलमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जाईल तिथं आणखीन घाबरून.